गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावरती छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडविले। त्यांच्या मागणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात आवाज उठवण्यात येईल असं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। गडकरी रंगायतन येथे असलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पार्किंगसह या ठिकाणी मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि कम्युनिटी हॉल उभारावा या मागणीसाठी समाजसेवक संगम डोंगरे हे येथे उपोषणाला बसले आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत यांनी डोंगरे यांची भेट घेतली आहे। त्यावेळी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण प्रचंड खालावले असल्याचं तपासणीस आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यांचे वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी संगम डोंगरे यांना उपोषण मागे घेण्याबाबत सुचवलं। आपल्या मागण्या रास्त आहेत, त्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सभागृहात आवाज उठवतील, पण प्रकृती सांभाळली तरच लढा देता येईल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डोंगरे यांना सांगितलंय। त्यानंतर संगम डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। उपोषण मागे घेतल्यानंतर डोंगरे यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे। बाकी काहीच उभारणार काही नाही. नाही. आणि यांचं असं म्हणणं आहे असं इथे कुठेही नाही. प्रस्ताव कुठे प्रस्ताव फटाक्यावरती सहाव्या माळ्यावर हॉटेल आहे. उठू शकता का? उठू शकता का? प्रस्तावात हॉटेल आहे. इथे तर त्यांनी सांगितलं शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय काय आहे? शासनाचीच जागा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची. प्राथमिक माहिती अशी की या ठिकाणी 5 ते 6 माळ्याचं पार्किंग होत आहे आणि पार्किंग होत असेल तर आमचा पाठिंबा आहे त्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त काय होत असेल तर आमचा विरोध आहे. सगळ्यांचा ठाणेकरांचा विरोध आहे. ठाण्यात लुटायलाच घेतलंय, लुटायला. आणि संगमजीने जी मागणी केली त्याकडे कसं पाहतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भारतातून, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय असावं, मत्स्यालय असावं, ही वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या मागण्या ही वेगळी गोष्ट आहे. तिथे होतंय काय हे नेमकं महापालिकेने स्पष्टता द्यावी. आणि असा एक प्रश्न आहे, कुठे बांधकाम असेल तर काय टेंडर आहे, किती खर्च आहे, अशा पद्धतीचं फलक देखील या ठिकाणी पलीकडे लावण्यात आलेलं नाही. याबद्दल काय सांगाल? हे महापालिका सगळं लपवतेच. महापालिकेला खरं काही लोकांना कळून द्यायचं नाहीये. आता इतका म्हणजे मोक्यावरची जागा आहे, मातुंगा तलाव आणि गडकरी रंगायतन, तिथे पार्किंगचा नेहमी प्रॉब्लेम असतो. याची समस्या सोडवण्यासाठी जर तुम्ही बहुमजली पार्किंग प्लाझा बांधत असाल तर आम्ही सगळेच त्याचं स्वागत करू. तर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ देखील